कुडणमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, 500 वृक्षांच्या लागवडीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश। पालघर जिल्ह्यातील कुडण गावातील जिल्हा परिषद शाळेत पद्मशाली सेवाभावी संस्थेच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक साहित्य वाटप आणि वृक्षरोपणाचा प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला। संस्थेचे अध्यक्ष मोहन म्हात्रे यांच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। त्यामध्ये दप्तर, वह्या, कंपास, रंगीत खडू व इतर साहित्य देण्यात आले। तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शाळेच्या आवारात आणि ग्रामपंचायत परिसरात सुमारे 500 विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली। या कार्यक्रमाला सरपंच विजया म्हात्रे, उपसरपंच योगिता म्हात्रे, सदस्य राहुल ठाकूर, ग्रामसेवक भागवत कांबळे, शिक्षिका प्रणाली राऊत, सदस्या निकिता पाटील, ममता बालशी, मुनीर बालशी, कल्पना चौधरी, नीलम लाखात तसेच ग्रामस्थ दिनेश राऊत आणि इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत प्रेरणा निर्माण करण्यासोबतच पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देणारा हा उपक्रम सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे। पहा यावेळेस कार्यक्रमादरम्यान काय संदेश देण्यात आला। मोहन म्हात्रे भाऊ अध्यक्ष आहेत आणि त्यांनी ते आपल्याला सेवा संस्थेतर्फे तुम्हाला स्कूल बॅग आणि वह्या आणि याचं पेन्सिल किंवा कलरचं किट आहे आणि एक कंपास बॉक्स आपल्याला देणार आहेत। त्यामध्ये या सामाजिक क्षेत्राचा ठसा उमटवलेला आहे। जिल्ह्यात प्रत्येक गावोगावी सातत्याने गेली 15 ते 16 वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत आहे। या गावात आपण रहिवासी असल्याने या शाळेचे काहीतरी ऋणी आहेत आणि म्हणून सातत्याने शाळेमध्ये आपण असे प्रोग्राम घेत असतो। आज ते शालेय साहित्य आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी संस्थेच्या ध्येय धोरणाप्रमाणे आज या वह्या, पुस्तकं आणि स्कूल बॅग वगैरे वाटपचा कार्यक्रम आपण हाती घेतलेला आहे। तसेच वृक्षारोपणचाही कार्यक्रम या निमित्ताने हाती घेतला आहे। त्या संस्थेचा मूळ उद्देशच आहे की सेवा समाजाला द्यायची आहे आणि समाजाला आपल्या चांगल्या प्रवाहामध्ये आणण्याचं आपण काम या ठिकाणी सातत्याने करत आहोत। यापुढेही आपल्यातून सत्तरपगड चांगलं काम होत तीच प्रार्थना करतो। धन्यवाद। या शाळा प्रशासनाचे आणि कुडण ग्रामपंचायतीचे जे आपल्याला या कार्यक्रमासाठी अनुमती दिली आणि या छोट्याशा कार्यक्रमात त्यांचं सहकार्य लाभलं। पुनश्च सर्वांचे आभार। धन्यवाद।